माणसाचं मी कळू जरी असलं तो गोड जास्त बोलतोय. पोरं आहे ना ही ह्या सगळ्या भूपंजीपणावाल्यांचं नुकसान केल्याशिवाय राहणार नाही. एवढी हनुमान 40,000च त्या संसदेत जरी म्हटली असती शेतकऱ्यासाठी तरी मोदीजींना कधी ना कधी कदर आली असती. बघ जे तुम्हाला नेहमी मोठे भाऊ म्हणून असे म्हणतात, पण ते मोठे भाऊ कधी कधी एवढे घणाघात तुमच्यावर करून टाकतात की खरोखर एक विचार पडते. आता मागच त्याने एक घणाघात तुमच्यावर केलेला की बच्चू भाऊंनी आपल्या मतदारसंघात असा कुठला विकास केलेला आहे. वेळा किती लोकांचे पाठिंबे घ्या लागले बे बाबा. आता तर तुले भाजपात बायको भाजपमध्ये हा स्वाभिमानमध्ये असं जोडपं पाहिलं का हिंदुस्थानमध्ये. सह्याद्री न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख. आज दर्यापूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रचार कार्यालयाचं मोठ्या उत्साहाने उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्यासोबत आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू. भाऊ, आज पक्षाचं कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि संपूर्ण जिल्ह्यातून शिट्टीचा आवाज येत आहे. हा दिल्लीला जाईन आणि सर्वपक्षीय जाईन, सर्व धर्मीय जाईन. नेते तिकडे आहे, कार्यकर्ते आमच्याकडे आहे, पैसा तिकडे आहे, जनता आमच्याजवळ आहे. आणि हे सरळ सरळ समीकरण आहे. एक दिनेश भाऊसारखा सामान्य कार्यकर्ता या भागातल्या अमरावती जिल्ह्यातले लोक त्यांना डोक्यावर घेऊन एक धनशक्तीच्या विरोधात प्रचंड ताकदीनं निवडून दिल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि आम्ही मुद्द्यावर बोलतो आहे, विनाकारण धर्मजातीचं राजकारण करत नाही. तर आमच्या गोरगरीब जनतेचे, कष्टकऱ्यांचे जे काही प्रश्न असेल त्याच्यावर ह्या निवडणुका झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही ही निवडणूक लढतो. आणि म्हणून प्रचंड प्रतिसाद लोक आम्हाला सगळ्यांकडून भेटत आहे. तुम्ही जर पाहिलं तर सर्वपक्षीय कार्यकर्ता आमच्याकडे आज मोठ्या ताकदीनं येत आहे आणि तेच आम्हाला विजय करून देणार आहे. भाऊ, एकीकडे चर्चा सुरू आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये बच्चूभाऊ BJPला भारी जात आहे आणि अशा आरोप पण केल्या जात आहे. नाही, मेघी भारी जात नाही आहे, ते त्यांच्याच कारणामुळे भारी जात आहे. ते बावनकुळेकडून तिकीट आणली, त्यालाच म्हटलं तू कोण, तू कसा काय मदत. ही जी तोंड जे असतं ना माणसाचं, मी कळू जरी असलं तो गोड जास्त बोलतोय आणि त्यानं काही शिकणं फार गरजेचं आहे. आणि कोणी कोणाला भारी जात नसतं. आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामुळे कधी कधी अडचणीचा विषय असतं. आणि आमची लढाई काही कोणत्या पक्षागिक्षाच्या विरोधातली नाही. आमची लढाई सरळ सरळ शेतकऱ्याच्या, मजुरांच्या, कष्ट करणाऱ्यांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या, गोरगरीब जनतेची ही लढाई आहे. त्याच्यानं या सगळ्या याच्यामध्ये सगळ्याच पक्षातले लोक, आम्ही नेहमीच सांगतो आहे का धर्म कोणताही असू दे, जात कोणते असू दे, दुःख सारखे असतं आणि दुःखासोबत नातं जोडणं हे प्रहारचं खऱ्या अर्थानं कौशल्य आहे. तेच आमची आत्तापर्यंतची एकंदरीत व्यवस्था राहिली आहे. आणि म्हणून आम्ही दुःखांसोबत नातं जोडणारी माणसं आहे. आता भाऊ, जर बाकीच्या जर पक्षाचा जर विचार केला तर मुरलेले माणसं जास्त दिसतात, पण तुमच्या याच्यात एकदम युवा वर्ग पाहायला जास्त दिसत आहे. कसं आहे, आता हे सध्या गारपीटचं वातावरण आहे. शेतकऱ्याचं जेवढं नुकसान झालं तर त्याच्या संदर्भात आम्ही पाहतो ही जे नवीन पोरं आहे ना ही ह्या सगळ्या भूपंजीपणावाल्यांचं नुकसान केल्याशिवाय राहणार नाही. घरी बसून राजकारण करण्याचे दिवस संपले आहे आणि म्हणून आता बाहेर निघावं लागेल, नाही तर मग गार तुमचा वांदा केल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्या पोरांना काय पाहिजे, यांना बेरोजगारीचा विषय असेल, किमान शेती जरी भाव भेटले, सोयाबीनचे भाव 4,500 रुपये होते, 6,000 रुपये एकरी, एका क्विंटल मागं 6,000 रुपये खर्च आहे. 6 ते 7,000, 4,500 म्हणजे आम्हाला तोट्यात विकायला लागली ना. मग तोट्यात सोयाबीन विका का लागली? कुठे गेले पक्षातले नेते, कुठे गेले खासदार आमदार? आम्ही तर बोलत राहतो सभागृहात, आम्ही अंगावरही जातो, पण तुमचं तोंडही उघडत नाही. कोणता लॉलीपॉप दिल्या जाते काय माहीत, हे बोलतही नाही. आमच्या भाभी तर कधीच बोलल्या नाही. एवढी हनुमान 40,000च त्या संसदेत जरी म्हटली असती शेतकऱ्यासाठी तरी मोदीजींना कधी ना कधी कदर आली असती. बघ द्या प्रसाद, तो प्रसादही भेटला नाही या जिल्ह्याला काही. भाऊ, आता जे तुम्हाला नेहमी मोठे भाऊ म्हणून असे म्हणतात, पण ते मोठे भाऊ कधी कधी एवढे घणाघात तुमच्यावर करून टाकतात की खरोखर एक विचार पडते. आता मागच त्याने एक घणाघात तुमच्यावर केलेला की बच्चू भाऊंनी आपल्या मतदारसंघात असा कुठला विकास केलेला आहे. तुम्ही येऊन पाय म्हणा, त्याला माहीत नाही. आज माझ्या मतदारसंघात 7 धरणं झाले, 1,00,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली. संत्रा प्रोसेसिंग युनिट मी सुरू केलं आहे.
आपण लक्षात घेतलं का एकही गाव माझ्या चांदूर बाजार अचलपूर तालुक्यातलं ते बगर पिण्याच्या पाण्याशिवाय राहिलं नाही. आज 111 धरणाचे आम्ही गाळमुक्त धरण आम्ही राबवलं आहे. सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही इथून 3 महिन्यानं यानंतर एकाही गावात रस्ता नाही कॉन्क्रीटचा, एक बोर्डसुद्धा असं एकही दिसणार नाही. आमच्या वाचनालय 5 वाचनालय पण सुरू केले, त्यातले 350 पोरं नोकरीवर लागले. ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे आणि याच्यासोबतच आमचं टेक्स्टाईल युनिट पण उभं झालेलं आहे. त्याच्यानं ह्या सगळ्या बोलण्याला काही अर्थ नसते. काम करून प्रतिउत्तर देऊ आपण. आणि आम्ही सत्तेत नसताना 1 आमदार 2 आमदार असताना आम्ही सगळेले भारी पडतो आहे. सभागृहातसुद्धा आम्ही कोणाचाही गुलामीत राहून बोलत नाही. आणि आम्हाला तिकीट दिल्ली मुंबईला थोडं मागावं लागते. आमची तिकीट गावातला शेतकरी मजूर आम्हाला तय करतं. म्हणून हे शेपूट हलवणारे थोडे आहे आपण तर बिलकुल दणक्याच्या चोटवर तुम्हाला माहीत आहे विधानसभेत आर पार तुम्ही वाचून तर दाखवून देत जा सगळ्यांना. आपण त्या पद्धतीनं शेतकरी आपला मायबाप आहे मजूर, त्याचा विचार झाला पाहिजे हे नेहमी मांडत असतो. आणि मग त्याच्यासाठी बच्चू कडू बगर पाठिंब्याचा 4 वेळा निवडून आला. तुले 2 वेळा किती लोकांचे पाठिंबे घ्यायला लागले बे बाबा. आता तर तुले भाजपात बायको भाजपमध्ये हा स्वाभिमानमध्ये असं जोडपं पाहिलं का हिंदुस्थानमध्ये. त्या मायाबीनमध्ये ह्या म्हणते म्या बायकोले पाठिंबा दिला म्हणते. केवढा बयाळ आहे बे बाबा. बायकोले तुले पाठिंबा द्यायला लागते, केवढा वांदा आहे. आता भाऊ प्रचार सत्राला ते आपल्या अचलपूरमध्ये योगी आणि दर्यापूरमध्ये अमित शहा येणार आहेत. तुमच्या प्रचार सत्राला कोण येणार आहे? आमच्या सामान्य शेतकरी शेतमजूर येणार आहे. मतं मारणारा आखरी सामान्य माणूस आहे. आम्ही एवढे बयाळ थुत्रे तर नाही आहे का दिल्लीवाला माणूस येईन तो प्रचार सभा घेईन आणि मग आम्ही ऐकन. एवढा मेंदू शाबूत आहे ना आमचा. आणि त्याच्यानं दिल्लीवाले माणसं आले म्हणजे आम्ही मतदान करणार एवढे बयाळ थुत्रे तर लोक राहिले नाही. आता सगळेले समजते मोदीजी हो का योगीजी हो का राहुलजी हो, नवनीत राणा पडणार, बळवंता विकेट जाणार. दिनेश भाऊ एक सच्चा कार्यकर्ता, जो रुग्णसेवक आहे, जो रक्तदाता आहे, तो सर्व कार्यकर्ता म्हणून त्याला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. हे लोक म्हणतात, मी नाही. आणि मग तुम्हाला पहिलेच म्हटलं उधर नेता हमारे पास कार्यकर्ता है, उधर पैसा है हमारे पास जनता है. और कौन फिर सबसे आगे चलेगा ये अब आगे दिखेगा. नक्कीच हो. तर हे होते बच्चूभाऊ कडू, जे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आहेत. आणि आज जे सर्वप्रथम जे दर्यापूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होते, त्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला बच्चूभाऊ कडू सुद्धा हजर होते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जुळून राहा सह्याद्री माझा न्यूज व वराड माझा न्यूजकरिता सूरज देशमुखसह रवी नवलकार, दर्यापूर. तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका.